सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे। उजनी धरण अपडेट 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतची पाहणार आहोत। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तसेच धरणात पाण्याची आवक वाढल्याने महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे। सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी 3000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे। परिस्थितीनुसार या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। उजनी धरणाच्या आजच्या पाणी पातळीच्या आकडेवारीनुसार एकूण पाणीसाठा 117.11 TMC, उपयुक्त पाणीसाठा 53.46 TMC। आजची उजनी धरणाची टक्केवारी 99.78% इतकं धरण भरलं आहे। दौंड येथील नदी मोजणी केंद्रावरून भीमा नदीची आवक 13,920 क्युसेक नोंदवण्यात आली आहे। त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात येत आहे। उजनी धरणातून सध्या विविध मार्गाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांडवा 3000 क्युसेक, पॉवर हाऊस 1600 क्युसेक असा एकूण नदी विसर्ग 4600 क्युसेक आहे। याशिवाय सीना-माडा उपसा सिंचन योजनेसाठी 210 क्युसेक, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 110 क्युसेक, टनेलसाठी 900 क्युसेक आणि मुख्य कालव्यासाठी 2550 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। पाण्याची आवक वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे। उजनी धरणाची ही आजची महत्त्वाची अपडेट असून पुढील काळात पाण्याची आवक आणि विसर्ग यामध्ये होणाऱ्या बदलावर सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच अपडेटसाठी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा।